ताकद हवं बोचू आता म्हणून ते त्याने धरल्यानंतर त्यानंतर पकडलेलं असं सोडलं मी. मस्त असतात तो तिकडे भाकरी ना एकदम भाकरी खोडून एवढं असते चांगलं उचलही असते मेंदू ना तो लई रुची असते भाकरी अजिबात लागत नाही चकूट लागते. त्यामध्ये तुमची रेणुका दिली आहे ना ती तिच्या मावशीची पोरं खाली घ्यायची आहे ती मी आहे ती गिजणी आम्ही त्यांना सांभाळी लहान असताना मोठ्या झाल्या त्या बारीक कला आहे हो किरव्यात म्हणून गप आज आम्ही बनवूया स्पेशल खेकडा. आज आम्ही खेकडा करणार. काय काय साहित्य लागतं हे बघा इथे ठेवलं मी सगळं आणि तुम्ही सगळं बघून घ्या. कांदा आहे, लसूण आहे, खोबरं जिरं, परत कोथिंबीर आहे, हे तिखट आहे. हे सगळं मी ह्यात घालून हे मिक्स करणार आणि हे तेल कांदा भाजल्यावर मी ह्यात ओतणार खेकडे करतोय ते बघ. आता मी तेल केवढं घालतो बघून घ्या. तेल गरम होऊन दे मग त्यात कांदा टाकायचा. तर तेल गरम झालंय आता मी कांदा घालते. आता कांदा चांगला भाजायचा करते सगळं लाल होई सगळं भाजूच पाहिजे कांदा. लक्ष ठेवा. थोडा वेळ ढाकून ठेवा लगेच भाजेल कांदा. खेकड्यानं मी आता तिखट मीठ घालतोय, हळद घालतोय, सगळी काय वस्तू काय काय घालतोय ते बघून घ्या. चवीपुरता मीठ, खोबरं जिरं बारीक केलोय हे घालतोय. याच्यावर हळद टाकतोय. कोणाला तिखट जास्त आवडत असेल तुम्ही तिखट जास्त घाला. झमझमीत होतात खेकड्याचा रस्सा. कांदा भाजला का बघूया. लाल होला असेल कांदा. भाजला येतं आणि थोडा भाजून दे. आता कांदा भाजलेला आहे लाल झाला आहे तर लसूण टाकतो. कमी येतात खाऊन बघा परत आणि करून खाशीला. हलवायचं आणि मग ढापून ठेवायचं. शिजवलेलं की पहिला कोथिंबीर हे ते सगळा मसाला टाकायचा. 15 मिनिटात येतं आहे. 15 मिनिटं ढापलं ना शिजवून येतं आहे. बारीक करून घेतलो आहे आता हे गाळून आम्ही त्या रश्श्यात घालणार खेकड्याच्या आमटीत. हां असं करायचं मग छान होतं हे. आणि त्याच्याबरोबर हे शिजवून येतं आहे सगळं मस्त लागते आमटी.
बारीक लेंगड्या बारीक करून घेतलं मिक्सर लावून. आता हे असं पाणी यात मिसळणार. ह्याच्यापासून आमटी छान होते. गरम पाणी करून आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं त्यात ओतून. हां बस 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 हां एवढं परत. आता डापून ठेवायचं 15 मिनटात शिजवून येत आहे. थोड्या वेळानं उघडून बघायचं शिजलं ते बंद करायचं. आमसूल आपणाला लागतं तेवढं पद्धतीने घालायचं. हां खेकडा शिजलेला आहे. आता कोथिंबीर जरा वर टाकायचं. झाले खेकड्याचे आमटे तयार. बस एकदा नक्की करून बघा आणि माझी आठवण करा खाऊन. हां ते नक्की सोप्या पद्धतीने करून बघा. मी काय मसाला जास्त वापरत नाही. सोप्या पद्धतीने थोडा थोडा घालून करलो तशी. तर खायला तयार आहे खेकड्याची आमटी. त्याच्याबरोबर नाचण्याची भाकरी, लिंबू, कांदा, भात हे सगळं काय तयार आहे बघा.